2026 मध्ये दोन मोठ्या ग्रहणांचा संयोग, श्रावण आणि होळी दोन्हीवर होणार मोठा परिणाम. हिंदू पंचांगानुसार 2026 वर्षाची सुरुवातच दोन मोठ्या ग्रहणांनी होणार आहे. कारण या वर्षात सूर्य आणि चंद्र यांची एकूण 4 ग्रहणं लागणार असून त्यातील 2 ग्रहणं थेट होळी आणि श्रावण यांसारख्या प्रमुख हिंदू सणांच्या काळात येणार आहेत. त्यामुळे या ग्रहणांना धार्मिक आणि ज्योतिषीय दोन्ही स्तरांवर मोठं महत्त्व लाभणार आहे. फेब्रुवारीत सूर्यग्रहण, मार्चमध्ये होळीच्या दिवशी चंद्रग्रहण. हिंदू पंचांगानुसार 2026 वर्षाची सुरुवातच दोन मोठ्या ग्रहणांनी होणार आहे. पहिलं ग्रहण सूर्यग्रहणाचं असून ते 17 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला लागेल. हे ग्रहण दक्षिण अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांत दिसणार आहे. मात्र भारतातून हे ग्रहण दृश्यमान होणार नाही. यानंतर दुसरा ग्रहण म्हणजे 3 मार्च 2026 रोजीचं चंद्रग्रहण. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या सणाच्या दिवशीच हे चंद्रग्रहण लागणार आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. हा आंशिक चंद्रग्रहण भारतातही दिसणार असून खगोलतज्ञ आणि ज्योतिषी या घटनेकडे विशेष लक्ष देत आहेत. श्रावण पौर्णिमाला लागणार वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण. पहिल्या 2 ग्रहणांनंतर वर्षाच्या उत्तरार्धात आणखी 2 ग्रहणं येणार आहेत. त्यातील 12 ऑगस्ट 2026 रोजी दुसरे सूर्यग्रहण, जे युरोप, आर्क्टिकामध्ये दिसेल, पण भारतात दिसणार नाही. 28 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण पौर्णिमाच्या दिवशी वर्षातील शेवटचं आंशिक चंद्रग्रहण लागेल. हे ग्रहण अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि पूर्व प्रशांत महासागराच्या काही भागांतून दिसणार आहे. खगोलतज्ञांच्या मते 2026 मध्ये येणारी ही 4 ग्रहणं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. सूर्य आणि चंद्र या दोन्ही खगोलीय शरीरांच्या हालचालींमुळे निर्माण होणारे हे संयोग अनेक शतकांतून एकदाच घडतात. विशेषतः होळी आणि सावनसारख्या धार्मिक पर्वांच्या काळात ग्रहण लागल्याने या दिवसांचं धार्मिक महत्त्व अधिक वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात देवतांची उपासना, दान, धर्म, ध्यान किंवा जप केल्यास त्याचे पुण्य अधिक लाभदायी ठरते. मात्र ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन, झोप आणि काही धार्मिक विधी टाळावेत असं शास्त्र सांगतं. यावर्षी होळी आणि श्रावण या दोन्ही पर्वांच्या काळात ग्रहण येत असल्याने श्रद्धाळू भक्तांसाठी तो काळ अत्यंत सावधगिरीचा आणि आध्यात्मिक दृष्टीनं फलदायी मानला जातो.